अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेमाची दाहकता आणि शीतलता व्यक्त करताना कवी म्हणतो, माझ्या खिडकीतून मला रोज 2 चंद्र दिसतात. एकापर्यंत मी पोचूच शकत नाही आणि दुसऱ्यापर्यंत मी बोलूच शकत नाही. आता हे पोचणं आणि बघणं याहीपेक्षा आपल्या घरात शीतल माया आणि प्रकाश देणारी चंद्रासारखी कोर असेल ना, तर प्रत्येक दिवस हा कोजागिरी पौर्णिमेसारखा होईल की नाही. अशाच प्रेमाची ही सुंदर गोष्ट. यांच्या लग्नाला ना आता 13 वर्ष झालेली आहेत. आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते मयूर खांडगे आणि त्यांची ही आहे सौभाग्यवती प्रणिता मयूर खांडगे. आपण त्यांचं स्वागत करूया. हिची चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर वट ढळली जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. वा 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 वा. इतके लांब सडक केस जे आहेत ते पाहून तसंच म्हणावंसं वाटतंय. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं मयूर तुमचं आणि प्रणिता तुझं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. मयूरची ही इतकी मोठी कारकीर्द आहे, त्याच्या पाठीमागे आमची ही सुंदर प्रणिता आहे. तर त्या प्रेमाची गोष्ट ऐकण्याची खूप इच्छा आहे. आपण गप्पा मारूया. प्रणिता ये बस. प्रणिता इतकी गोड दिसतेस म्हणजे अगदी तेज आलंय. कसं माहिती आहे, मयूरला पाहता क्षणी अशी प्रेमात पडलीस ना, हाच माझा नवरा असं झालं ना तुझं. तशी दिसतेस अगदी. तुझ्या दृष्टीनं लागो. मयूर, खूप 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 मनापासून तुमचं कौतुक, अभिनंदन, शुभेच्छा. आज 22-23 मालिका, अनेक चित्रपट आणि आता आलेली मानवता मर्डर ना, मानवत मर्डर्स, ही तुमची वेबसिरीज आणि अभिनयाचा असा जो स्वच्छंद प्रवास आहे, त्या प्रवासासाठी आधी महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आम्हाला समृद्ध केल्याबद्दल. पण त्याच्या पाठीमागे प्रणिताचं खूप मोठं पाठबळ आहे हो. आणि त्या प्रेमाची गोष्ट ऐकायची आम्हाला इच्छा आहे. मामे भावाचा मित्र ना ग हा. हो. मग काय जंतर मंतर कसं झालं ते सांग मला आधी. तू कधी पाहिलंस मयूरला? मी नाही, खरं तर तिने नाही पाहिलं, मीच पाहिलं. हो, म्हणजे उलट आहे का? हो. हा, ती पाहताच बाला असं. हो, अच्छा अच्छा. काय झालं मग? म्हणजे तिच्या मामे भावाच्या कोण हे ना, माझा मामे भाऊ आहे, हा प्रायोगिक नाटक करायचा, हां. नाटक बसवायचा तेव्हा, आणि त्या प्रायोगिक नाटकाला तो संगीत देत होता. बर. मग त्यांची मैत्री होती आणि मग मामे बहिणीचं लग्न ठरलं म्हणून ह्याला आमंत्रण होतं हळदीचं, आणि त्या हळदीला हा आला होता. हां. आणि मग तिथे आम्ही ओळख झाली होती आमची पहिल्यांदा. बर. आणि मग तिथून मग हो, पण मयूरला बघितलास आणि नाही नाही तेव्हा अगदी म्हणजे छान आहे हा असं झालं होतं. पण विचारण्याची हिंमत वगैरे नव्हती, ती त्यानेच केली होती. आणि मग मी नंबर त्यानेच मिळवला होता माझा, आणि मग आमचं फोनवर बोलणं सुरू होऊन मग प्रेमात पडलो. हो. प्रणिता, तुझ्याकडे बघितल्यानंतर किंवा तुझ्याशी मी जेव्हापासून बोलते तेव्हा तुझ्यामध्ये अशी काही हिंमत असावी असं मला वाटत नाही की आपण काहीतरी अशा स्टेप घ्यावी आणि मयूरला फोन करावा वगैरे. मयूर, तुम्ही सांगा काय झालं? नाही मीच कॉन्टॅक्ट केला, मीच भेटायला बोलवलं, भेटलो. हीच का? पण असं काय झालं? हीच का? ती नाचत होती. अच्छा. त्या हळदीमध्ये ती नाचत होती. मी असं काही वेगळं पाहिलंय किंवा काय असं नाही, पण नाचत असताना म्हटलं यार, मनसोक्त तिचा आनंद घेत होता. हा, आणि म्हटलं हा हे पाहिजे. आणि तिथेच घंटी वाजली की म्हटलं नाही. पण मग माहित नव्हतं की पुढे कसं जायचं, पण ते योग जुळून आले होते. आणि मग ते जुळत 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 मग भेटलो. कधी चहा प्यायला भेटलो, कधी गप्पा मारायला भेटलो. एकदा माझ्या एका नाटकाच्या प्रयोगालाही ती आली होती.
असं सगळं. त्याच्यामुळे मग तो प्रवास कधी नकळत गेला पुढे अगदी, आणि मग झालं लग्न. नाही नाही, असं हे 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 झालं लग्न असं नाही, याच्यामध्ये भरपूर टप्पे आहेत. टप्पे आहेत. प्रणिता, घरातून खूप विरोध होता ना या? हा, घरातून विरोध म्हणजे हा काय करतोय नेमकं कळतच माहीतच नाही. नव्हतं. बरोबर. किंवा मी कधी ह्याला विचारलं नव्हतं की तू म्हणजे लग्नासाठी जे जुजबी हवंय, काय कमवतो मुलगा वगैरे, ते कधी विचारलं नव्हतं. तुला विचारायची कधी वेळही वेळही हा, म्हणजे हा आवडतो आणि ह्याच्याशी लग्न करायचं एवढंच. मग घरातल्यांनी नंतर ते विचारलं की तू त्याला विचारलेस का तो काय करतो वगैरे. म्हटलं नाही, मी नाही विचारले. तू सिरियल करतो, नाटक बसवतो, एवढंच मला माहिती आहे, आणि नाटकात काम करतो. मग त्यामुळे जरा विरोध झाला होता, पण नंतर आई वडील तयार झाले की करूया आपण म्हणून. अगदीच ऐके ना म्हणून मग म्हणे की करून देऊया आपण तुमचं लग्न. तू ऐकायलाच तयार नाही, मला हाच हवा. मयूर, जेव्हा तुझ्या कॉलेजमध्ये गेस्ट म्हणून आला तेव्हा काय वाटलं ग तुला? तेव्हा वाटलं होतं की हा आपला जीवनसाथी होईल? नाही, अजिबातच नाही. म्हणजे आम्ही कॉलेजचं आमचं डायमेन्शन केळकर कॉलेजचं असायचं, आणि तिथे याला सेलिब्रिटी म्हणून बोलवलेलं, आणि सगळ्याच मुली पाहत होत्या, पण आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये दंग होतो. मग कॉलेजच्या मॅगझिनवर याचा फोटो मी पाहिला, अरे हा येऊन गेला. मग तेव्हा मी प्रेमात पडलेली होती, आणि मग त्याच्यानंतर मी मॅगझिनवर फोटो बघितल्यावर असं जरा झालं होतं की आपण ह्याच्या प्रेमात पडलोय, की हा आपल्या कॉलेजच्या मॅगझिनवर याचा फोटो आहे. किती छान असतं ना. ह्याचं ग्लॅमर, ह्याच्या अवतीभोवती असणाऱ्या त्या सगळ्या मुली, त्यांना बाजूला सारून आपण पहिला नंबर गाठलेला आहे. प्रणिता, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मयूर, तुमच्याकडे विरोध झाला लग्नाला? हो, झाला. मी ते घरच सोडलं ना. विरोध झाला, आणि पण ते बरं झालं एका अर्थी. बाहेर पडल्यामुळे जबाबदारीची जाणीव. हां, बाहेर पडल्यामुळे आपल्यातल्या कॅपॅसिटीज लक्षात येतात, आपण काय करू शकतो काय नाही. सुरुवातीचा काळ अतिशय कठीण होता, अतिशय. म्हणजे मी काही गोष्टी सांगूही शकत नाही, पण नुसती सोबत असून नाही तर त्या कठीण प्रसंगांमध्ये तेवढ्या ताकदीनं तीही उभी राहिली. आई वडील माझ्याकडेच होते, वडिलांचं तर बऱ्यापैकी वय झालेलं, आणि ह्या सगळ्याच्यामध्ये ह्या अशा क्षेत्रात काम करतोय की आज काम आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर परवा नाही, कधी कधी कामच नाही, आणि त्यात लग्न झालेलं. त्यामुळे म्हटलं तर करायचं तर आहेच काही करून, आणि पण हळूहळू स्वामींची कृपा, पण त्या वेळेस मदत मिळत गेली. मी माझे कष्ट अविरत करतच होतो. म्हणजे आमचं लग्न हे खरं सांगायचं तर काहींच्या पथ्यावर पडलेलं आहे, आणि सगळ्याच अर्थी. आणि काही लोक परीक्षा बघत होती, कसं होतंय. आता बघूच, मजा बघत, आता बघूच काय होतंय, हा काय करू शकतो. आणि कारण की पूर्वीचं माझं वागणं, स्वभाव, काम करण्याची पद्धत कलंदर होतो. फक्त नाटकाच्या तालमी करायच्या, बोबलं हिंडायचं इकडे तिकडे, बेफिकीर होतं. त्यामुळे मग काही लोक परीक्षा बघत होती, गंमत बघत होती, आणि काही लोक त्या परीक्षेला बसण्यासाठी वही पुस्तकं हातात देत होती. आता त्यांनी जी वह्या पुस्तकं दिली, ती परीक्षा मी दिली, उत्तीर्ण झालोय की नाही माहीत नाही, पण 13 वर्षाचा 14 वर्षाचा आमचा सहवास आहे, प्रवास करतोय. आणि आता गंमत बघणारे किंवा परीक्षा बघणारे जे आहेत त्यांच्यापासून मी बराच लांब निघून गेलोय. नाही, ते बरंच असतं. हां, ज्यांची नकारात्मक अशी सावली असते, ती नकारात्मक ऊर्जाच नको, ती माणसंच नको. आणि आली समोर तर तोंड देखले आपण हा हो छान, मस्त, किती छान, विषयच संपवून टाकतो. आता कारण त्या काळामध्ये वडील म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता, चालता यायचं नाही, आणि थोडेसे ते हायपर असल्यामुळे घरात पण बरीच वादावादी आणि त्या गोष्टी. तेव्हा आई आणि आईने बरंच सांभाळून घेतलं. बरं, ती तर नवीनच होती, तेव्हा तिला ते झेपेना बऱ्याच गोष्टी, तरी तिने ते सस्टेंड केलं. असं करत 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 जेव्हा पहिलं बाळ येणार हे कळलं, तेव्हा अजून काय म्हणूया, माझ्यात एनर्जी आली की आता अजून धावायला लागणार. पण काय होतं, काम मुळात सगळ्यात इश्यू हा होतो की तुम्हाला जे काम मिळणार आहे ना, त्याचं सातत्य नसेल तर प्रॉब्लेम होतो. बरोबर. आणि मला ह्या मागच्या 13-14 वर्षामध्ये मी जे भोगलं किंवा मी जे अनुभवलं ते इतकं भयंकर होतं, इतक्या घाणेरड्या स्थितीचं होतं
की त्यामुळे कधी कधी असंही वाटायचं की या सगळ्या परिस्थितीमुळे आपला सोल तर खराब होणार नाही ना. ओ आणि सोल खराब होणं हे सगळ्यात वाईट. पण तो हिच्यामुळे म्हणजे हिने होऊ दिला नाही. त्यावेळेस ती फार याच्याने उभी राहिली आणि ह्या परीक्षेत सोबत केली ती माझी आई आणि माझी सासूबाई, आमच्या सासूबाई खूप आर्थिक मदत केली त्यांनी. पण खूप मदत. मला वाटतं प्रणिता, त्याच्या आधी तुमचं लग्न टिकणारच नाही अशी भविष्यवाणी अनेकांनी केलेली. हो, टिकणार नाही आमचं लग्न असं ठरलंच होतं. यांचं आज ना उद्या फाटणारच आहे वगैरे वगैरे. तेच म्हटलं ना, एकूणच सगळ्यांची हे होती की बघूच आता काय होतंय. कारण की माझ्याबद्दल खूप काही वावड्या लोकांनी उठवल्या होत्या आणि मला सांगण्यात आलं की असं असं तुझ्याबद्दल बोललं जातं, पण तसं काहीच नव्हतं ऍक्च्युली. आणि प्रणिता, पण काकांना तू मिस केलंस ना खूप. काकांनी तुला वाढवलं खऱ्या अर्थाने. काकांचा विरोध जो झाला तो तुला जरा जिव्हारी लागला ना. विरोध म्हणता येणार नाही, त्यांना ती आत्ता कळतं येते ती काळजी होती. काळजी की म्हणजे ही काय करणार आहे. म्हणजे माझ्या घरातली आर्थिक परिस्थिती वगैरे सगळी अगदी व्यवस्थित होती आणि ती काळजी होती की ही मुलगी काय करेल म्हणजे याच्याशी लग्न करून. त्याच्यामुळे त्यांचा तो विरोध होता आणि ते त्या लग्नालाच आले नाहीत आमच्या दोघांच्या. तिची एक ती खूप खंत आहे. तिला ते लग्नाला नव्हते ना, ते फार आयुष्यभरासाठीची खंत आहे ती. पण आत्ता काकांकडे बघून किंवा त्यांच्या वागण्याकडे बघून अजिबातच असं जाणवत नाही की यांच्या मनात असं काहीतरी होतं. ती काळजी होती ती त्यांनी तशी व्यक्त केली. पण आता त्यांची सोबत इतकी आहे आम्हाला, मुलांना, आम्हा दोघांना. आणि मोठेपणा कशाला म्हणतात, मनाचा मोठेपणा, की आजपर्यंत त्यांनी एकदाही हे वाक्य आम्हाला 13 वर्षात वापरलं नाही की तुम्ही माझ्या विरोधात जाऊन लग्न केलं. किती छान. मग आता तू खंत ठेवूच नको. तुझ्या मनातला तो कोपरा आहे ना, तो आता डिलीट करून टाक. कारण तुला त्यांनी आता छान माफ केले म्हणण्यापेक्षाही तुला त्यांनी जवळ केले. माफी वगैरे मोठी माणसं आपले नाही, ते आपल्यावर प्रेम करतात. वाटतं ते बाजूला कर, म्हणजे बघ अजून तो पौर्णिमेचा चंद्र छान दिसेल. मयूर, सुरवंटाचं असं फुलपाखरामध्ये रूपांतर होतं, तसंच मयूरचं एक व्रात्य मुलगा, त्या व्रात्य मुलापासून इतका मोठा प्रवास जो आता 22-23 मालिका झाल्यात, इतकी नाटकं झालंय. काय व्रात्य म्हणजे काय कसं झालं हे सगळं? कसं म्हणजे जबाबदाऱ्या आल्या एकतर मुळात. आणि मी डिपेंड होतो आणि एका रात्रीत मी पूर्ण माझ्यावर येऊन पडलं. त्यामुळे म्हटलं आता तसं वागून किंवा फक्त मजा करायची, नाटकं बसवायची, नाटकांच्या तालमी करायच्या, प्रयोग करायचं, एवढ्यावर आता भागणार नाही. आणि त्यामुळे मग कामाच्या दिशेने काय झालं आणि तुम्ही अभिनयाकडे वळलात असं लहानपणापासून? लहानपणापासून म्हणजे ती फार गमतीशीर गोष्ट. आम्ही पूर्वी चाळीत राहायचो. तर चाळीमध्येच एक आमची संस्था होती, अभिरंग बालकला संस्था नावाची. तर ज्या मुलाबरोबर मी खेळ खेळत असायचो, तो बरोबर संध्याकाळी एका विशिष्ट वेळेला गेम अर्धवट सोडून निघून जायचा. आणि मी त्याला नेहमी म्हणायचो की काय कुठं चालला तू? तो म्हणायचं असं असं आहे, मी चाललोय नाटकाच्या तालमीला, चाललोय नाटका बालनाट्याचे तिथे तालमी व्हायच्या. एकदा मी त्याच्या मागे गेलो की हा नेमकं काय करतो बघू. आणि त्या दाराला कान लावून मी ते ऐकायचो. तर आतमध्ये ढोलकीचे आवाज, डायलॉग जसे ऐकू यायचे. आमचे अंबादास काका, त्यांची ती संस्था होती. आणि मी रोज, मला ते आवडायला लागलं फक्त ऐकूनच. म्हणजे आतमध्ये काहीतरी आहे, गमतीशीर आहे. आणि त्यावेळेस असं झालं होतं की चाळीतल्या काही मुलांनी ना ते चोऱ्या करायचे बाहेर, चप्पल चोर किंवा काय चोर. तर त्या जोशी काकांचा मुलगा जो होता ना, त्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. कोणतरी आहे जो काहीतरी करतोय, चपला चोरतोय. आणि एकदा त्याने मला असं त्या दाराला कान लावलेलं असताना पटकन त्याने दार उघडलं आणि मी पळालो तिथून. आणि 2-3 दिवसांनी त्याने मला एकदा गाठलं, तू नाटकाच्या तालमीला आलेल्या मुलांच्या चपला चोरतोस ना, मी तुला पाहिलंय वगैरे. म्हटलं नाही, असं नाही, तसं नाही, तुला काकांनी बोलवलंय. असं म्हटल्यानंतर म्हटलं नाही, मी काही केलंच नाही, घाबरून गेलो. पण हिंमत करून मी त्या तालमीला संध्याकाळी गेलो तिथे. आणि काय रे तू काय करतोस दाराच्या बाहेर उभा राहून वगैरे वगैरे, मला सगळं विचारलं. म्हणजे नाही, मी असं असं करतो, मी खेळत असताना अर्धवट सोडून येतो. तर मी एकदा बघायला आलो आणि मला ते आवडलं म्हणून मी थांबायचो. मग आत येऊन बसत जा. मग ती सुरुवात झाली. मग माझा संध्याकाळचा खेळ बंद झाला आणि बरोबर 6-6:30ला मी त्या अभिरंग बालकला संस्थेच्या त्या चाळीतल्या रूममध्ये जाऊन एका कोपऱ्यात बसून असायचो नाटकाची तालीम बघायला. टर्निंग पॉइंट आयुष्याला. आणि मग तिथून सुरुवात झाली. मग हळूहळू मी त्या नाटकात शिपाई करायला लागलो. मग शिपायावरनं मी प्रधान झालो, मग मी वजीर झालो.
आणि 1.5 महिन्यानंतर मी राजा. त्या नाटकात राजाची भूमिका करत वा होतो. वा 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 वा. अशी सगळी ती गंमत होती. आणि मग तिथून जे बालनाट्य आणि मग त्याचा प्रवास, आणि मी अगदी 8वीत असतानाच पहिलं बालनाट्य दिग्दर्शित केलं. छबिलदासला त्याला 8 पारितोषिकं मिळाली होती, ओ ज्याचा प्रयोग छबिलदासमध्ये झाला होता. वा वा वा. आणि त्या नाटकाचं बालनाट्याचं नाव होतं जेव्हा तायडी बदलते. अरे वा. आणि मग तिथून कल्याणच्या संस्थेमध्ये, मितीचार संस्थेमध्ये प्रवेश घेतला रवींद्र लाखेंकडे. आणि तिथून त्याच वर्षी मग मी चेतन दातारकडे आविष्कारला आलो. आणि खऱ्या अर्थी नाटकाचा प्रवास सुरू झाला. खऱ्या अर्थानं तुला प्रणिता यांच्या घरी आईने तुला खूप सांभाळून घेतलं. हो हो सासूबाईंनी खूपच हा म्हणजे सांभाळलं. विरोध असताना सुद्धा त्या माऊलीने तुला हो, अगदी खंबीरपणे हा. त्या आजही उभ्या आहेत आमच्या हो. दोघांच्या पाठीशी. हम्म. आणि बरीच त्यांची काय म्हणतात साथ नसती तर मला वाटतं की फार कठीण होऊन बसलं असतं. एक स्वप्न असं प्रणिता की ह्याच्याबरोबर लग्न करायचं, सगळा विरोध म्हणजे स्वीकारून तू त्याच्याशी लग्न केलंस. पण खाडकन स्वप्नातनं जागे केव्हा होतो आपण की संसार सुरू होतो तेव्हा. मयूरचं त्यावेळचं सुरू असलेलं करिअर, धडपड ही जरी एका बाजूला दिसत असली तरी संसार करणं ह्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. ते म्हणजे त्याचं असणं, आर्थिक बळ आणि आपल्या पाठीशी इतर कुणी नसणं. याच्यामध्ये तू कसं ते सगळं सांभाळून घेतलंस? अशी बरेचदा अशी माझी पण तारांबळ झालेली आहे की आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की योग्य आहे का, किंवा आपण हे निभावू शकू का, असं बऱ्याचदा झालेलं आहे. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्यानंतर याचं वागणं काहीतरी असं असायचं की मला लगेच नाही आपला निर्णय हा योग्यच आहे, की आपण काही चुकीचा निर्णय घेतला. कारण की त्याने कधी त्याच्या कामाच्या बाबतीत, त्याच्या मेहनतीच्या बाबतीत कधीही काय म्हणतात अप्रामाणिकपणा नाही. तो म्हणजे अविरत कामच करतोय. मी पाहतीये तसं तो फक्त काम काम काम. आणि त्याचं कुठल्याही गोष्टीला काय म्हणतात एक्सक्यूज नाही की नाही मी नाही हे करू शकत किंवा मला हे जमणार नाही. जरी त्या काळात मला घरातून माझ्या काकांकडून, आईकडून जरी सपोर्ट मिळत होता तरी तो सपोर्ट त्याने खूप चांगल्या पद्धतीने त्याला ग्रो करण्यासाठी वापरला. तो त्याचा गैरवापर नाही केला. स्वाभिमान व्यवस्थित जागृत ठेवून हे केलं. हो बरोबर. पण मयूर कामात व्यस्त आहे, आपल्याकडे लक्ष देत नाही असंही नाही झालं. तो सगळ्या गोष्टी तुला सांगायचा. हो अगदी. शूटिंग वरून आल्यानंतर त्याचं दिवसभराचं सगळं काय तिथे काय घडलंय हे तो आजही सांगतो. जसं हे मी तुला का विचारते कारण तुला तसं ते क्षेत्र अनभिज्ञ आहे. त्यानिमित्ताने येणारे अनेक सहवास किंवा आपल्याला आसपास आपले नातेवाईक पण म्हणत असतात की तिकडे शूटिंग मध्ये काय काय चालतं तुला माहितीये का, अशा पद्धतीने म्हणतात. आता काय मयूर मग खलनायक काय नको आता कोणी नाही. तुला बोलायचं असं? हो आजही म्हणतात तेच अगदी. पण मला कधीही त्याच्या बाबतीत असं जाणवलं नाही. एक गोष्ट तुला नंतर जाताना सांगणार आहे मी, जी आहे भयंकर आहे पण ती. मयूर तुम्ही विसरताय आपण दूरदर्शनमध्ये 2003ला इकडे आलेला आहात. हो. आणि आता 23 वर्षांनी पुन्हा अशा पद्धतीने मुलाखतीला आला. आणि ती कितीतरी गाजलेली दर्शन नावाचं नाटक होतं. ती काय तुम्ही मालिका हे आणि त्याच्यानंतर तुमचा हे पण होता ना म्हणजे मुलाखत पण मुलाखतीचे कार्यक्रम. हो ती पहिली तुमची गाजलेलं नाटक ना ते? हा ते पहिलं म्हणजे खूपच आवडलं होतं. त्याला झी गौरव पण मिळाला होता. म्हणजे तेव्हा तो अल्फा गौरव होतो वगैरे तेव्हा. आणि ते अतिशय प्रेमाचं आणि मनाजवळचं नाटक. त्या नाटकामुळे खरं तर तयार झालो, खूप गोष्टी कळल्या आणि मग खरं तर बाहेर पडलो तिथून नंतर. आणि प्रायोगिक नाटक खरंच खूप जवळचं आहे. पण आता बऱ्याच व्यवधानांमुळे ते करताही येत नाही. खरं तर मध्ये मध्ये प्रयत्न केला पण नाटक ही गोष्ट असे प्रत्येकाचं मन सांभाळून घेऊन नाटक होत नसतं. आणि त्यातून ते प्रायोगिक नाटक नाही, कारण की त्याच्यात मानधन नसतं, काही नसतं. तुम्हाला त्याची ओढ असावी लागते. तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असणं गरजेचं असतं. ते असं कोणी मारून मुटकून नाही मग या. आणि आता तशी मंडळी तर मीडियाच एवढा हे झालाय की खूप कमी वेळात तुम्ही प्रसिद्ध होता. आम्ही मयूर हे सगळं करत असताना कल्याण ते दादरपर्यंत येण्यासाठी पासचे पैसे सुद्धा नसायचे. कसं जुळवलं हे सगळी? नाही मी तेव्हा कुठे नोकरी करायची पूर्ण तर तेही शक्य नव्हतं कारण की तालिमी असायच्या. मग आई कुठेतरी तेव्हा आणि तेव्हाचा काळ फारच वाईट होता की
मग आई ग्लासाखालचे 5 रुपये काढ, 4 रुपये काढ असे ती जमा करायची. पण एका पॉईंटला तेही तिला शक्य होईना झालं. मग मी पार्ट टाइम जॉब करायचो. मग मी मार्केटमध्ये पण काम केलं. स्टोव रिपेअर का कलर पण केलं? हां, स्टो कलर करणं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये मित्राच्या ओळखीने एक छोटासा गाळा घेतला, तिथे भाजी विकायचो. आणि मग ते पैसे पण ते संध्याकाळी 4पर्यंत, 4च्या आधी आटपायचं. तिकिटाचे पैसे मॅनेज होईपर्यंतच ते काम करायचं. एकदा ते मिळाले की पटकन डायरेक्ट तिथूनच स्टेशनवरनं माहीमला आविष्कारला नाटकाच्या तालमी, मग रात्री घरी. आणि मग पुन्हा रात्री 12:30, 11:30-12ला घरी आलं, 2 तास झोपायचं, पुन्हा 3-3:30ला उठायचं, पुन्हा मार्केटला जायचं. असं ते मध्ये ते बऱ्याच गोष्टी तर कोणाला माहितीही नाहीत. आणि मग एका स्टोव पॉईंटला रंगवण्याचे किती पैसे मिळायचे तुम्हाला? मला तेव्हा 50 पैसे मिळायचे. 50 पैसे? एक स्टोव रंगवायचे. आता मला आठवत नाही तेव्हा त्या तिकिटाची काय किंमत होती, पण मी फक्त तिकिटाचे म्हणजे 2-3 दिवस तिकिटाला पैसे पुरतील तेवढे जमा करायचे. आणि मग काम थांबवायचं, 3-4 दिवस काम करत परत त्यांच्याकडे जायचं, आहे का काम असं विचारायचं. हां, असं करत मग मी काकडे काकांना सांगितलं की खरंच माझी परिस्थिती नाही आहे, मला तुम्ही पास काढून द्या. आणि मग पास काढल्यानंतर मला 3 महिन्याचा काकांनी पास दिला. मग मी ते कामं थांबवली. मग मी नाटकाला प्रकाश योजना कर, कुठे म्युझिक दे, त्यातनं मग मी उत्पन्न सुरू केलं. आणि मग ते हळूहळू मागे पडत हा कार्यक्रम सगळा माझ्यासमोर बसले दत्ता मयूर खांडे. बापरे, हा खरं म्हणजे मला वाटतं तुमच्या कामाचा रियाजच की कष्ट जरी असलेल तरी सुद्धा ह्यातनं तुम्ही घडत गेला. पण मयूर, मला वाटतं की तुमची असलेली स्वप्न आणि प्रत्यक्षातली कथा याच्यामध्ये अंतर असतं का? की मला हेच करायचं आहे, पण ते मिळेपर्यंत तुमची होणारी घालमेल, संसार, नवी मुलगी घरात आलेली, ही सगळी गणितं बसवणं किती अवघड जातं? नाही, खूप अवघड. कारण तुम्हाला सांगतो ना, महिन्याच्या अखेरीस एका विशिष्ट तारखेला तुम्हाला एक सर्टन अमाऊंट येणं गरजेचं असतं. तर तुम्ही त्यात काही नियोजन करू शकता. इथे काहीच नाही हो. म्हणजे जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतरचा काळ ते इतका भीषण होता, कोणीच म्हणजे एक जर माझी सासूरवाडी माझ्या पाठीशी उभी राहिली नसती तर माझं काही खरं नव्हतं. म्हणजे माझ्या सासूबाई, आमचे आप्पा आणि माझे 2 साले, म्हणजे मी नसायचोच. माझं बाळ आजारी पडलं तरी माझा लहाना साला आहे अक्षय, तो माझा मोठा साला, मग तो औषध आणायला जा, तो त्याला घेऊन दवाखान्यातच जा, मग मला फोनवर सांगायचं. मग ते दोघं, माझी सासू, आणि मग कधी मला उशीर झाला तर मग सासूवडेलाच थांब, तिथूनच सकाळी उठून शूटिंगला जा. हां, असं सगळं. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये माझ्या 2 साल्यांनी, सासूनी आणि आप्पा, बस ते नसते तर उभाच नसतो. कामच असं होतं की ते सांगायचे नको सांगूस तू, आपण करू मॅनेज. काय ना, हो, ते नसते तर मी खरं सांगतो ना, ते नसते तर शक्यच त्याला नव्हतं. स्क्रीनवर दिसायचे, तू काही सांगू नको, आपल्याला मॅनेज होईल. बघा काय ताकद आहे बघा त्यांची. पण हो. त्या निमित्तानं खरं तर त्यांचे ऋण व्यक्त केलं पाहिजे. अगदी अगदी तुला म्हणजे मी तर अवघ्या महाराष्ट्रासमोर त्यांचे हात जोडून मी आभार मानतो. बरं, आणि ते आभार मानणे इतकं पण नाही, कारण की त्या वेळेस आहे ना, ती गोष्ट तुम्हाला मिळून तुम्ही स्टँड होणं, त्या माणसाचे गुडघे टेकता त्याला उभं करणं, ती मुवमेंट फार महत्वाची आहे. आणि ती ज्याने जपली तो माणूस आयुष्यभर तुमच्या काळजात घर करून राहतो. खरे परमेश्वर म्हणजे काय, तीच की ही माणसंच. आणि त्याचा पण कुठे आम्ही हे केलं ते केलं असा आविर्भाव न करता काहीच नाही. आपल्या अजिबात. बहिणीसाठी किती छान. ह्याच्यापेक्षा जास्त छान भाऊबीज काय नाही का? पहिलं बाळ जेव्हा झालं तेव्हा सुद्धा यांना यायला उशीर झाला ना? मुलगा झाली तेव्हा होता. मुलगा झाली तेव्हा मी असायचो मध्ये, पण सिच्युएशन, आर्थिक परिस्थिती आत्ताही मी म्हणेन की काही फार उत्तम आहे असं अजिबातच नाही. मला ते सांगण्यात काही नाही, कारण की कामाचं सातत्य नाही. आणि मुलं एकीकडे मोठी होत आहेत, त्यामुळे जे येतं आहे ते त्यांच्या पालन पोषणातच जात आहे. बऱ्याच वेळा घर लोक म्हणतात घर घे, पण मला माहिती आहे ना काय कंडिशन आहे. त्यामुळे आता त्याच्या मागे असंही दिसतं की खूप काळजी आहे त्यांना, पण तसं नाही. काळजी मागे कुठेतरी हा पण विचार करायला पाहिजे की शक्य आहे का, घरातले एक्सपेन्सेस आणि मग घर घेणं या त्या गोष्टी. आणि आता सध्या मी म्हणतो की आपण व्यवस्थित चाललोय, मुलांचं शिक्षण व्यवस्थित होतंय, एकीकडे काम करतोय, त्यामुळे ते चालूच आहे. मुलगी झाली तो काळ पण तेवढाच भयंकर. तुम्ही आरंभाच्या वेळेस तो प्रॉब्लेम झाला होता. माझा आरंभ जेव्हा झाला त्याला मी 7 दिवसांनी बघितलं होतं. काय सांगताय?
म्हणजे मी एका फिल्मच्या शूटसाठी मी भंडारदऱ्याला गेलो आणि त्याच रात्री मला फोन आला की पोटात दुखतंय. मी रिक्षावाल्याला फोन केला, मी भंडारदऱ्यात रिक्षावाला फोन केला, माझ्या आईने तिला रिक्षात टाकलं, तिथून ती ठाण्याला गेली कारण कोणीच बघायला नव्हतं. माझी आई एकटी काय बघणार. तर मग मी सासूबाईंशी आमचं बोलणं झालं, माझ्या आईने तिला रिक्षात टाकलं, ठाण्याला नेऊन सोडलं, ती ॲडमिट झाली आणि माझा पहिला दिवस शूटिंगचा तिकडे. मी 7 वाजता पहाटे 6:30ला तयार झालो आणि मला फोन आला की मुलगा झाला म्हणून. आणि त्याच्यानंतर मी तिथे 3-4 दिवस शूट केलं. तिथूनच मी 3-4 दिवस शूट करून मी कोल्हापूरला गेलो, तिथे माझं एक शूट होतं, ते संपवून 6व्या दिवशी मी रात्री निघालो. पहाटे बरोबर त्याला 7:30-8 वाजता मी आरंभला पाहिलं होतं. 7 दिवस उलटून गेले होते. प्रणिता, खरंच कौतुक आहे तुझा, कुठलाही अकराळस्थपणा न करता आहे पण तिची चिडचिड झाली. पण काय होतं, कारण डॉक्टर विचारायचे ना, एकदाही नवरा येत नाही आणि त्याच्यात ऍक्टर, ते हे काय आहे, म्हणजे त्यांना असं वाटायचं की येत काय हा काहीतरी खोटं बोलतोय, हा काहीतरी मज्जा मारतोय, किंवा बाहेर हिचा फिरतोय काहीतरी आणि प्रॉब्लेम असणार म्हणून हिचा केव्हाच नवरा सोबत नसतो. म्हणजे हो म्हणजे युगा आधी नाही म्हणजे नंतर आणि युगा जेव्हा पोटात राहिली तेव्हा गर्भसंस्काराचं ते शिबिर आणि ही एकटीच. आई ग. तर ते म्हणायचे की अहो ते कुठे आहेत, नाही ते नाही आहेत, कुठे आहेत शूटिंगला. शूटिंगला किंवा नाटकात प्रयोगाला गेले, ती एकटीच. म्हणजे सगळ्यांचे ते जोडपे येतात ना, ती एकटीच तिथे त्या ह्याच्यात असायची. एकाही चेकअपला नाही, सोनोग्राफीला नाही, कशालाच नाही. पण किती गैरसमज असतात ना, म्हणजे मज्जा, नाटक शूटिंग म्हणजे मज्जा. प्रणिता, पण तू चांगल्या पद्धतीने घेतलंस म्हणून, नाही तर मग काय प्रेमाच्या नाही कठीण होतं काही अर्थ. कारण माहिती होतं ना तो काय करतोय ते. सकाळी उठतोय, जातोय बाईकवर शूटिंगला, मध्यरात्री येतोय, पुन्हा पहाटे उठायचं, पुन्हा जायचं. हे काही त्याच्यासाठी सोपं नव्हतंच. किती ना 2 खमक्या बायका तुमच्यामध्ये, एक ताई आणि तुमची प्रणिता, त्यामुळे आणि आमची सासूबाई आई, तिला विसरून चालणार नाही. कारण की त्या मुमेंटला जर त्या नसत्या, बघा ना, म्हणजे विरोध करून सुद्धा आहे ते प्रेमानं स्वीकारणं आणि त्याच्यानंतर इतका भरभरून तुम्हाला पाठिंबा देणं. घर म्हणजे काय असतं शेवटी, हेच नाही का. आणि मला वाटतं तुमचं घर लवकर होणार. आता वास्तू म्हणते तथास्तु ना, आणि इथून सुरुवात झाली आहे ते इथे आलाय, त्यामुळे आता घर होणार तुमचं, एवढं नक्की. खरं. यानंतर मयूर कांडगे दिसायला लागलेत, नंतर पुरस्कार मिळायला लागलेत. एकदा तर तुम्हाला म्हणजे अनेक महत्त्वाची मंडळी असताना खलनायकाचा पुरस्कार तोही 2 वेळा मिळाला. काय वाटलं होतं त्यावेळेला? हा म्हणजे फार बरं वाटलं, मजा आली होती की कारण एवढ्या मोठ्या मोठ्या रथी महारथींमध्ये आपल्याला तो पुरस्कार मिळणं, दखल घेतोय. मग तेव्हा असं वाटलं की हा करतोय आपण, बरं काम करतोय असं. पण एक वेगळा अनुभव पण सांगेन. मला जेव्हा पहिला मटा सन्मान मिळाला होता, त्याच्यानंतर मला असं वाटतं, गंध फुलांचा गेला सांगून ती मालिका होती कलर्सला, म्हटलं आत्ता काही मागे वळून आपण बघत नाही. पुरस्कार मिळाला ना, समज गैरसमज कसे असतात. पुरस्कार मिळाला आणि म्हटलं आता काय आपण मागे वळून बघत नाही. त्याच्यानंतर 2 वर्ष काम नव्हतं, बापरे, आणि त्याच काळात माझी युगा झाली होती. अरे बापरे. त्यामुळे तुम्हाला सांगतो ना की त्यानंतर काही फार मग त्याचं काही कौतुक फार काही राहिलं नाही. की म्हटलं नाही, तुमचे पैसे तुमच्याकडे असणं त्या वेळेला, आणि तुम्ही त्या पुन्हा पुरुषाकडे मग फार वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं की या प्रत्येक वेळेसच हे करतोय. सो गंमत आहे सगळीच. खरंय. आठवलं की काही हेच होत नाही, सिंकच होत नाहीत गोष्टी. आणि इथपर्यंत कसं, म्हणजे मी नेहमी म्हणतो की कोणीतरी एक अशी ऊर्जा आहे पाठीमागे जी दिसत नाही, जिला नाव नाही, पण तिनेच इथपर्यंत ढकलत आणलंय. मग ते काही असेल. मला वाटतं मयूर, असं होतं का की उत्तम काम करणाऱ्या विषयी एक वेगळ्या पद्धतीची जलन किंवा स्पर्धा निर्माण होते. म्हणजे तुमच्याविषयी मी मध्ये ऐकलं होतं की तुम्ही कामाला नकार देता, असंही थोडंसं झालं होतं. असे म्हणजे कुठलंही काम आलं तर हे नाही करणार, मी दुसरं करणार, किंवा नाही, असं तर मी खरं केलेलं नाही आहे. पण जी कामं मी नाही सांगतो ती मला त्यांचे काही अनुभव माहिती असतात आधीचे, त्याच्यामुळे मी नाही सांगतो. पण अदरवाईज मी कुठलंही काम नाही तसं सांगत नाही. हा, थोडं सिलेक्टिव्ह असावं, बरं काम असावं, एवढी माफक अपेक्षा आहे. तुम्ही 10 कामं नाही करू शकत, हे पण करायचं ते पण करायचं, मग कुठलंच काम धड होत नाही. पण तुम्ही म्हणतात तसं की एक आहे सेटवर बऱ्याच ठिकाणी ती एक ईर्षा परस्परांमधली, पण ती कळत नाही, ती त्यांच्या वागण्यातनं दिसत असते. खरे ती तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डॉमिनेट करतात.
तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं हलेल, काय हलेल, यासाठी बरेच प्रयत्न. आणि शेवटी तेही माणसंच येतो. म्हणजे असा प्रश्न पडतो की खरंच का हो तुम्ही इतकी वर्ष काम करताय, मग तुमच्या साधी ही मॅच्युरिटी आली नाही. म्हणजे मुलाखतीमध्ये खूप लोक काय काय बोलत असतात आणि काय काय म्हणजे प्रबोधन देत असतात, पण प्रत्यक्षात ती माणसं भेटल्यानंतर ती पूर्ण विरुद्ध असतात त्याच्या. बहुरूपी. हां, म्हणजे ती जेवढं तत्वज्ञान ते सांगतील त्यातलं त्यांच्याकडे वागण्यात तसं काहीच नसतं. म्हणजे मग म्हटलं काही नाही, म्हणजे हे तुमच्यासारख्या पारदर्शी माणसाला ते फार भयानक आहे. भयानक आणि आहे. काम नाही करणार असं जर ठरवलं असतं तर आज 23 मालिका झाल्या नसत्या, झालं नसतं. आहे की नाही? वा. त्यामुळे कुठलं आणि एक बरं आहे की प्रत्येक काम आवडलं. माझं प्रत्येक काम प्रेक्षकांना आवडलं, प्रश्नच नाही. त्यामुळे मला ते एक समाधान, ते जास्त सगळ्यात मोठं समाधान आहे. पैसे आज न उद्या मिळतील, त्यासाठी मी अजून बऱ्याचशा गोष्टी ॲक्टिवेट केलेल्या आहेत, त्याही मी करतो आहे. कारण की याच्यावर पूर्ण अवलंबून राहूनही चालणार नाही. बरोबर. तुमचं कितीही कौतुक झालं, किती पुरस्कार मिळाले, तरी प्रवास प्रचंड मोठा आहे. त्यात आता आमचा प्रवास असंच नाही, आता मुलांचा प्रवास आणि त्यांच्या याच्यासाठी, त्यामुळे ह्याच्यावर राहून नाही होणार. कारण की माझी दोन्ही मुलं अतिशय हुशार आहेत. त्यामुळे ते उद्या काय माझ्याकडे मागतील सांगता येईल, त्यासाठी मी तयारीत असणं बाप म्हणून फार गरजेचं आहे. बरोबर. त्यासाठी मी काही व्हेंचर्स सुरू पण करतोय, एक सुरू पण झालंय आणि दुसरं आता सुरू होईल लवकरच. बरोबर. प्रणिता, जेव्हा ही स्वप्न पूर्ण सत्यात यायला लागली आणि मयूर छान टी व्हीच्या माध्यमातून घरातच दिसायला लागला, तेव्हा काय वाटलं तुला? ते आता खरं तर फार छान वाटायचं की म्हणजे लोक, मैत्रिणी म्हणा किंवा आजूबाजूचे, की आम्ही पाहिलं त्यांना, तुझे मिस्टर आहेत ते, की असं जेव्हा ऐकते तेव्हा फारच प्राऊड पण वाटतं, छान वाटतं. आसपासचे सगळ्या मैत्रिणी वगैरे, अरे अगं आपल्या कॉलेजमध्ये आलेला तो, त्याला कधी पटवलंस वगैरे असं विचारतात की नाही? ते होतं ते. आता होतं की म्हणजे जेव्हा कळलं होतं की तेव्हा बापरे, हा कसं काय तुझं, म्हणजे तू कसं काय याच्याशी लग्न केलं, आणि हे लव्ह मॅरेज हे ऐकल्यावर तर म्हणजे सगळेच शॉक होतात. हो. तेच म्हटलं ना, तुझ्याकडे पाहून किंवा तुला जे अनुभवतात, तुझ्याशी ज्यांची मैत्री, त्यांना वाटणार नाही प्रणिता असं काहीतरी करेल आणि चक्क मयूरला पटवून लग्न करेल. हे थोडं सुद्धा शक्य होत नाहीये. मयूर, तुम्ही तो म्हणालात ना की काहीतरी तुम्ही नवीन सुरू करताय, मग काय करता आहात? म्हणजे मातीशी नातं सांगणारं काहीतरी आहे ते? हो, दोन गोष्टी आहेत. एक तर श्री स्वामी समर्थ ॲग्रो म्हणून माझी एक फर्म रजिस्टर होतीये, म्हणजे झाली आहे, आणि त्यातनं फ्रूटचा बिझनेस आम्ही सुरू केलेला आहे, जो फ्लिपकार्ट्स आणि त्याच्यानंतर ब्लिंकिट वगैरे इथे आता माझा माल सध्या जातोय, सप्लाय होतो. आणि लवकरच माझी कंपनी फर्म होती आहे, ग्रोमॅक्स नावाची एक कंपनी. मी आणि माझे संगमनेरचे 2 मित्र कम भाऊ आहेत, वैभवदादा आहे, ओमकार आहे आणि मी आहे. आणि आम्ही तिघं मिळून एक ऑर्गॅनिक खताची एक कंपनी फॉर्म करण्याच्या मागे लागलेलो आहोत. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. काय होईल माहीत नाही, पण प्रयत्न चालू आहेत. कारण की भविष्यात ऑर्गॅनिक खताचं महत्त्व हे येणार आहे आणि ते आलं पाहिजे, यासाठी ह्यासाठीच प्रयत्न चालू आहेत. मयूर, इतकं काम केल्यानंतर सुद्धा खरं तर अभिनयाची भूक किंवा कामासाठी हावरट असणं हे महत्त्वाचंच आहे, पण येणाऱ्या भूमिका काही कारणांनी आपल्याला स्वीकाराव्या लागतात, कारण आपलं घर चालत असतं. हो, यामधला जो घालमेल आहे की नाही, की काम उत्तम मिळणं आणि नाही म्हणायची ताकद सुद्धा आपल्यामध्ये नसणं. नाही म्हणायची ताकद केव्हा येते की आपल्या मनासारख्या भूमिका मिळतात आणि आपलं घरही उत्तम चालत आहे. बरोबर. यामधला काय, कसं अंतर? फार वाईट आहे, फार वाईट. कारण तुम्हाला सर्वाईव्ह होणं पहिले सगळ्यात बाकीचं सोडून द्या. तुम्हाला किती काम मिळतंय, किती दिसतंय किंवा काय, तुम्हाला कारण की नोकरी करणारा, मगाशी म्हटल्याप्रमाणे, की तुम्हाला पगार येत असतो एक विशिष्ट, आणि त्याच्यावर तुम्ही ठरवता की काय करायचं, काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं वगैरे हप्ते. इथे काहीच ठरवता येत नाही ना. बरं, इथे अशी कंडिशन असणं की काहीच ठरवतं, त्यात तुम्ही एखाद्या कामाला नकार द्यायचा, मग पुढचं काम तुम्हाला कधी मिळेल ह्याची शाश्वतीच नाही. मग जसं मगाशी सांगितलं की पुरस्कार मिळाल्यानंतर 2 वर्ष घरी होतो, मग ते ठरवताच येत नाही मी नक्की काय. म्हणून मग जे काम आलं ते करत रेटत जे पैसे मिळत होते, आणि घर चालवणं फार महत्त्वाचं होतं. आणि अजूनही तसं मी फारच काही वाईट आलं तर मी नाही सांगतो, अदरवाईज आता तसं मला कोणी विचारतही नाही की वाईट एखादं छोटा मोठं काम असेल तर कोणी विचारत नाही. त्यामुळे
बऱ्यापैकी एक आता नाही आता एका छान स्थानावर आहात हो, असं तुम्ही. त्यामुळे आता तसं कोणी फार कशासाठी नाही. काही प्रमुख पात्र असेल, काही फार तर 2 नंबरचं किंवा 3 नंबर तरच, अदरवाईज नाही तर त्याला नका विचारू, त्याला वेस्ट नका करू. इथपर्यंत तरी येऊन ठेपलो, बघू आता पुढचं माहित नाही. प्रणिता, त्यांची कुठली कुठली नाटकं बघितलीस तू? मी बहुरूपी पाहिलं, पाहिलं? पुरुष पाहिलं. बहुरूपी तर फारदाच पाहिलं, ह्याच्यासोबतच जायचे प्रयोगांना. ते पाहिलं आणि पुरुष पाहिलं. हं. हो ना. हां. मग मुली सेल्फी वगैरे काढायला येतात तेव्हा काय तुझी मनस्थिती असते? नाही, तशी ती- नाही, फारच न्यूट्रल आहे, फार न्यूट्रल. हो, अगदी काहीच बोल. प्रणिता, सांग. म्हणजे त्याची बाजूला जाऊन उभी राहते ती. तर तिला मला बोलतो ये ना आतमध्ये, तेव्हा ती येते, ती काही ये नाही. तरी प्रणिता थोडंसं असं थोडी जलन होत असेल ना थोडस होतं की तेव्हा. नाही कव्हर केलं पण थोडी- एखाद्या शूटिंगच्या इथले एखादे फोन कॉल्स वाढायला लागले की मग थोडं विचारावं लागतं, काय रे कोण आहे? काय रे, काय सारखा का कॉल वगैरे येतोय. आणि मग ते सांगितल्यानंतर मग तिथे संपतं ते. ते मग नाही साहजिक आहे. हा. प्रेम करणारी आहे ना ती, म्हणून मग आमचे हे आमची ही आईचं काय म्हणणं? हे सगळं सोडून दे रे बाबा, असं नाही म्हणाली कधी आई? नको हे असलं काही आपल्याला आता. माझी आई ना, हा. म्हणजे हे नाटक वगैरे ना, नाही. नाही ती म्हणते की तुझा कर, तुला करायची इच्छा आहे. काय सांगताय? हो. तिने सपोर्ट केला म्हणून शक्य झालं, नाही तर काही खरं नव्हतं. ॲब्सोल्युटली काही खरं नव्हतं. आणि वडिलांचा तर विरोधच होता, पण आईने केलं. तिने पण खरं सांगायचं तर माझी मोजून 1-2 नाटकं पाहिली आणि आता मालिका बघते तेवढंच. काय ते नाटकं वगैरे नाही पाहिली, पण जे आहे ते तिच्यामुळे. तो खलनायक रंगवत असताना आईचं काय म्हणणं असायचं? हे बाबा, हे असलं काय करू नको वगैरे म्हणायची? नाही तसं ती माझ्याकडे ॲक्टर म्हणून बघते. पण हो. हे तिला हे कळतं की हे वेगळं आहे, हे काम करतोय अजून. तशी ती खेड्यातलीच आहे, पण तिचं प्रचंड हुशार असणार. हो हुशार आहे ती एन्जॉय करते ते काम. त्यामुळे म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आईंना जर त्या काळात व्यवस्थित शिक्षण आणि हे जर मिळालं असतं तर त्या आज नक्की कुठल्या तरी पदावर असत्या. हो, इतक्या हुशार काय आहेत त्या. सांगते? हो, ती अतिशय आता हुशार. 75 वर्षाची आहे. हां. पण तुम्ही तिच्या सोबतीला उभं राहून काम नाही करू शकत. हो. आजही हे पूर्ण गुडघे गेलं की कामाला तर म्हणजे वाघ आहे. आणि मी फार म्हणजे मला तिच्या हातचं जेवण असल्याशिवाय आमची भांडणं पण होतं. तुला येत नाही त्या भाज्या, तू आईलाच सांग वगैरे. आजही त्याच्यावरनं बरंच आणि होतं. माझं असं म्हणणं असतं की आता त्यांना नको सांगूस, आता मी जरा बरं बनवते तर तू ते खाऊन घे ना, त्या किती वर्ष करणार आहेत, असं माझं म्हणणं असतं. पण ह्याचं म्हणणं आहे की नाही, तिनेच बनवायला पाहिजे, तेवढं ती बनवेल. लाडलाय तो लाडला. हो, मी थोडंसं आहे आईच्या बाबतीत. मी हो ना? हा म्हणजे मी काय म्हणूया, ऑफ होतो मी, स्विच ऑफ. हा, तिच्या विरुद्ध नाही. काही नाहीच म्हणजे. नाही तिच्या पुढे जगच नाही. हो ना. हो, किती छान. तिच्या पुढे जग नाही. आज आई ऐकेल ना त्यावेळेला आई म्हणजे धन्य होईल. नाही, तिला हे माहितीये कुठेतरी, तिला हे चांगलं माहितीये, तिच्या पुढे जग नाही. हा. नाही, पण आणि प्रणिता पण त्यांना मानते म्हणून खरं आहे हो, आणि सगळं. खूप अंडरस्टँडिंग. तर हा एक मुद्दा आहे की आईला जास्त तू हे करतोस, हा भांडणाचा कितीतरी घरांमध्ये ते मुद्दा पण ठीक आहे, ते मावळून जातं. मावळून आणि जातं कसं आहे, आम्ही त्या आजारी जेव्हा खूप आजारी पडल्या होत्या त्या 3 वर्षापूर्वी आई, ऍडमिट, कदाचित ती गेली असती. तेव्हा आम्हाला कळलं की आईंची काळजी घेण्यासाठी आपण खंबीर राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे आम्ही दोघांनी, कारण आपण आजूबाजूची माणसं बघतो ना की काळजी घेतली जाणार आहे की नाही, आपण जर नाही उभे राहिलो तर. वा वा. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तर ती असणं त्यांच्या फार महत्त्वाचं बाबतीत- आहे. हां, त्याच्यानंतर त्यांच्या बाबतीत आम्ही अजून जास्त काय म्हणता येईल त्याला, पॉझिटिव्ह झालोय आम्ही. बरोबर की नाही, त्यांचं औषध पाणी आधी, त्यांची काळजी आधी, मग नंतर पुढे. वा वा. आणि एकीकडे तिचा आजार पण, मी बाहेर आणि 2 मुलं, तारेवरची कसरत. तेव्हा तर आम्ही दमून गेलो. मुलांना माझ्या माहेरी सोडून दिलं, मुलीला बहिणीकडे, मुलाला आईकडे. हां, आणि आम्ही आईंचं सासू हॉस्पिटलायझेशन मुलाला सांभाळते आणि हिची बहीण मुलीला सांभाळते, आणि ही हिच्या सासूला सांभाळते. आणि ही तिच्या सासूला सांभाळते. कारण तिने कोणाची मदत घेतलीही नाही. वा वा. आणि म्हटलं घेऊ पण नको. प्रणिता, तुला खरंच सलाम आहे माझा. मयूर, ज्या माणसांनी आता कसं होतंय आणि मज्जा बघितलेली आहे, ज्या वेळेला अशा पद्धतीने ग्लॅमर निर्माण झालं
आणि फोटो यायला लागले, पुरस्कार मिळायला लागले, तेव्हा ती माणसांचे बदललेले चेहरे बघितलेत की नाही? बदललेले चेहरे बघितले ना. नाही, पण ते काही- माझ्या थ्रू जवळ येण्याचा प्रयत्न करतात. ओ पण त्यांना माहीत नाही ना मी कसं आहे. त्यामुळे मी ते म्हणजे होणेच नाही, ते होणे नाही आणि कधीच होणे नाही. कारण काय असतं ना, काही गोष्टी असतात त्या न भरणाऱ्या असतात आणि त्या कधीच भरूही शकत नाही. पण हां, छान आहे, मस्त आहे, कसं आहे वगैरे, कसं चाललंय, इथपर्यंतच ठेवायचं. ते पुन्हा कळू द्या ना. तेच आहे ना की जेव्हा तुमची वाईट परिस्थिती असते तेव्हा तुम्ही काय म्हणता फायनान्शियली मदत नका करू किंवा काहीच नाही, पण निदान त्याला अजून मारण्याचा प्रयत्न नसतो करायचा असं मला वाटतं. थोडासा आधार दिला की तो येतो बरोबरवर. आणि त्याच्या बाबतीत हे फारच झालं आणि मी अगदी जवळून पाहिलेलं. बापरे. आणि माझ्या आईने एकच सांगितलेलं, कितीही वाद झाले, कितीही काहीही झालं तरी या माणसाला तुला सोडायचं नाही. वा. कारण जर तो माणूस प्रामाणिक आहे, तो माणूस मेहनती आहे, तू जर याला सोडलंस तर त्याच्या आजूबाजूची लोक त्याचं वाटोळच करतील, पूर्ण वाईट करणार आणि त्याला कळणारही नाही ते. त्यामुळे तिने मला हे स्पष्ट सांगितलं होतं की सोडायचं नाही, कितीही त्रास होऊ दे, काहीही होऊ दे. आणि त्रास तर त्याचा नव्हताच ना, त्रास बरोबर, परिस्थिती आजूबाजूची परिस्थितीचा. तशी होती. आणि मी पण थोडा हल्लो होतो मध्यंतरी, की कंट्रोलच्या बाहेर गेलो होतं सगळं, माझ्या एकट्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेलो होतं आणि ते कंट्रोल होत नव्हतं काही केल्या. त्याच्यामुळं कसं करणार हे, ह्या एन्झायटीमध्ये फार वेड्यासारखा हे झालो होतो मी, म्हणजे कंट्रोलच सुटला होता कम्प्लीट. पण हळूहळू त्या दोघी ही चालू होतं. आमचं लग्नही आळंदीला झालं. काय सांगताय? किती रुपयात झालं ग? 18,000. 18,000 रुपयात. आळंदीला लग्न केलं. माझी मानलेली आई आहे, तिला आम्ही गगाई म्हणतो, जी पुण्याच्या पुढे राहू नावाचं गाव आहे, तिथे ती राहते. ते माझं एक वेगळं कुटुंब आहे. बर. आणि ती पत्रिकाही बघते. तिने मला मुलगा मांडलाय, तिला गजानन महाराजांचा साक्षात्कार आहे. वा 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 वा. आणि तिनेच आणि आमचे पप्पा त्यांनीच आमचं लग्न लावून दिलं आणि आम्ही आळंदीत लग्न केलं. 18,000 रुपयात लग्न केलं. बापरे, भरपूर, खूप 18,000 लग्न झालं होतं. वा वा वा. फार खरं ना, म्हणजे आत्ता अजून काही वर्षांनी जेव्हा एक बरी परिस्थिती येईल तेव्हा ह्याच्याकडे बघताना इतकं गमतीशीर वाटणार आहे ना, हे मी हिलाही म्हणतो, फार मजा येणार आहे याच्याकडे बघताना. पण तेव्हा माझ्या आजूबाजूच्या माझ्या वयाच्या मुलींची लग्न म्हणजे लाखो रुपयामध्ये होत होती, बघत होते. आणि माझ्या घरातली तशी सिच्युएशन होती की करून, म्हणजे ही आणि माझं लग्न 18,000 झालं. हे इतकं शॉकिंग होतं सगळ्यांसाठी की हिने कसं काय म्हणजे हे केलंय. म्हणजे खरं तर ती घरची खूप व्यवस्थित आहे, खूपच व्यवस्थित आहे. सदन. हा, सदन आहे, सदन, व्यवस्थित सदन आहे. म्हणजे 23व्या मजल्यावर वगैरे तिचं घर आहे. तिला मी डायरेक्ट तळमजल्यावर ती माझ्यामुळे डायरेक्ट तळमजल्यावर आली. आजही माझ्याबरोबर ती आहे, सोबत आहे आणि ती आहे म्हणून आहे. खरं आहे, माझ्यासारख्या माणसाला मी तसं काही फार हे नाही आहे, फार पटकन मूड स्विंग्स होतात, हे होतं ते होतं, त्या सगळ्याला ती बऱ्यापैकी मॅनेज करते. आणि आता ती नाही, खरं तर मुलगी करते. आता ती नाही काही बोलत. आता ही बाजू आता नाही, युगा नाही, का? तीच माझी मुलगी युगा. म्हणजे प्रणिता बाजूला झाली आणि आता लेक आलेली आहे आयुष्यामध्ये हो, हो. छानपैकी. ते आल्यामुळे अजून एक मजा आली आता आयुष्याला. आहे, स्ट्रगल आहे, ते काय अजून हे नाही झालेलं, पण एक समाधान आहे. दोघंही हुशार आहेत, त्यामुळे एक बरं आहे. बरोबर. मयूर, प्रायोगिक रंगभूमी ते व्यावसायिक रंगभूमी ह्याच्यामध्ये आता तुम्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये इतके व्यस्त झालात. म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरीपासून हा एक सुंदर प्रवास सुरू झाला हो, हो. आणि तुमच्या प्रत्येक कामाची दखल घेतली हो, गेली. हो, हो. ना, जाऊ द्या ना बाळासाहेब आहे, नंतर हरिश्चंद्र फॅक्टरी आहे, हो. त्याच्यानंतर अजून आता अनेक मानवत मर्डर झाली. हो हो हो. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक काम म्हणजे जरा दखल घेतली. यामध्ये आता नाटकासाठी पाय नाही का तुम्हाला, असे थोडेसे नाचतायत, करूया आता? हो, नवीन? इच्छा आहे ना, इच्छा आहे, नक्कीच इच्छा आहे. पण पुन्हा तेच होतं की ते आर्थिक गणिताची हे आहे. जेव्हा एक इथून पीसफुल होईन ना, तेव्हा मी नक्कीच नाटक करीन.
नाटक करा, त्याच्यामुळेच तर मी आहे, त्या नाटकामुळेच मी आहे. पण इतका मोठा आता छान प्रवास आहे तर तुम्हाला दिग्दर्शन वगैरे त्याची हो, आवड आहे. हो. संधी मिळाली तर नक्की तुम्ही सोनं हो, कराल. करणार. तथास्तु. आज इथे म्हणजे मला वाटतं सगळ्या मालिका, चित्रपट आणि ह्याची ही कर्मभूमी आहे. हा मनोरा आपला जो दूरदर्शनचा आहे त्याच्या इथे येऊन जो सांगतो ना त्याला सगळं मिळालेलं आहे, अशी ही वास्तू आहे. तर तुम्ही जे जे मागाल ते मिळणार आहे. आणि प्रणिताच्या चेहऱ्यावरचं हास्य अधिक फुलणार आहे. म्हणजे आता तिला तळमजला आहे ना तर ती म्हणेल त्या नंबरवर तुम्ही तिला घर घेऊन द्या आणि ते मिळेल. पण तुला अजून काय मयूरकडनं म्हणजे हे तू कर ते तू कर असं काय बघावं असं वाटतंय, कुठल्या भूमिकांमध्ये बघावं असं वाटतंय? मला त्याला सिनेमात पाहावंसं वाटतंय, अजून चांगल्या म्हणजे असं मोठ्या स्केलवर. मोठ्या स्केलवर अजून त्याला चांगले तो ज्या ताकदीचा नट आहे तसे रोल त्याला मिळावेत अशी म्हणजे मुलांशी संवाद होतो का की बाबाचा स्ट्रगल असा आहे आणि संस्कार करण्यासाठी सांगते पण. हो, ती सांगत राहते, म्हणजे खूप सांगते ती की असं नाही करायचं, हे बघ बाबा आता हे करून आलाय, ती करून आलाय. युगाशी तर फारच संवाद होतो. आरंभ तसा अजून लहान आहे, पण युगाशी बराचसा संवाद होतो माझा. आणि ती आता मला वाटतं की तिला आता ते कळायला लागलंय. ती आमच्याकडे वस्तू मागताना किंवा काहीही मागताना ती एज्युकेशनलीच मागते. जसे काय म्हणताय फालतू गोष्टींचं हे नाही, आकर्षण मी करत असतो मूर्खपणा की तिला काहीतरी आणून दे किंवा काय. कारण त्याचं बालपण असं गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की, पण त्याला मी असं सांगते असं नको करूस, मग त्यातनं मॅनेज करणं फार कठीण आहे. बरोबर. एक ट्रॅक छान चालू आहे तर तू मध्येच बाप म्हणून असं वाटतं की हा जाऊ दे ना, थांब ना, काय होणार आहे, राहू दे, असं होतं. बाकी तशी ती काही हे, पण दोघेही समजूतदार, प्रचंड समजूतदार, कळतं त्यांना काय सांगतेय किंवा आता पप्पा नाहीये घरी, आपल्याला हे मॅनेज करावं लागणार आहे तिघांना मिळून, तर ते करतात उत्तम. एका छान मालिकेने तुम्हाला पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचं प्रसिद्धी दिली आणि घरोघरी पुन्हा एक छान म्हणजे जसे तुम्ही आहात तसे तिथे दिसलात. कारण सोल जो आहे तुमचा तो अतिशय प्युअर आहे, काही शंका नाही. तुमच्याशी मैत्री करणारे, तुमच्याविषयी बोलणारे, आणि आता या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही मी तुमच्याशी बोलले ते प्युअर हार्ट हे या इंडस्ट्रीमध्ये कितपत सुसह्य आहे, कितपत तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता? नाही, तुम्हाला तुमचा वापर होतोय हे जर कळत असेल तर तुम्हाला तिथनं बाहेर पडताही आलं पाहिजे. नाही पडता आलं तर मग कठीण होतं. पण पुन्हा तेच सर्वाईव्हचा इश्यू येतो तुम्हाला, त्यामुळे कळतही असतं बऱ्याच वेळेस की हा वेड्यात काढतोय आपल्याला, मग त्याला म्हणायचं चालेल करतो. तुमच्याकडे पर्याय नसतो. तुमच्याकडे पर्याय असला तर तुम्ही त्याच्यावर डिसिजन्स घेऊ शकता. आणि खूप वेगवेगळ्या लेवलवर तुम्हाला ब्लॅकमेलही केलं जातं. आणि तुम्हाला काही करून ॲक्टर व्हायचंच आहे, तुम्हाला नाव कमवायचंच आहे, तर तुम्ही हे सगळं मग सहन करत करत पुढे जाता. आणि अशा आहेत, बघतो आम्ही काय सिच्युएशन्स बघितलेत, बापरे. आणि मी त्याचं फार लांब ठेवलं आहे स्वतःला. काम केल्यानंतर, एखादी भूमिका केल्यानंतर त्याच्या कितपर्यंत त्याच्या गाभाऱ्यात आपण उतरू शकलो ते समाधान माझ्यासाठी शेवटचं आहे. त्याच्यानंतरचं मला काही फार त्याचं कौतुक नाही. म्हणजे उद्या कोणी फोटो काढायचे बंद जरी झाले तरी मी तितकाच शांत झोपेन. आणि मी आधीपासून लांब ठेवलं आहे. मी फक्त म्हणजे इव्हन पोस्ट करणं किंवा काय, मी फार कमी पोस्ट करतो. की जे काही माझं समजा आता नवीन मालिका येणार असेल तर तिच्याबद्दल की असं अशी मालिका आहे बघा, नाटक येणार असेल तर तेवढं फार मी म्हणजे त्याला फार तिला म्हणावं लागतं पोस्ट कर. आणि माझं असं असतं की हे चालतंय तुमच्या क्षेत्रात तर हे कर. म्हणून नाही, काही गरज नाही मला त्याची. पण काम, त्यांचं म्हणणं आहे की काम बोलेल. तोच प्रयत्न असावा ना, अजून काय असणार आहे. जर ह्या गोष्टी करून जर मोठं व्हायचं होतं तर मग इतकी वर्ष प्रायोगिक नाटक अशा उत्तम गुरूंकडे त्यांच्या शिव्या खात आम्ही का शिकलो. तेव्हा जे काही बरं काम मला येतं, बरं मी काही फार उत्तम करतो असंही नाही म्हणणार मी, पण बरं काम जे करतो त्याच्यातनं जे काही पुढे मिळेल तेवढं मिळेल त्याच्या. आणि काही खूप हवं आहे असंही माझं म्हणणं नाही. पण मागे वळून जेव्हा केव्हा थांबू की आता बस, आता काम नाही करायचं, आता निवांत झाडाखाली बसायचं शांत, तेव्हा मागे वळून बघितल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे की मी बरं काम केलंय. बापरे, किती छान. मी 50 भूमिका केल्या
50च्या 50 बऱ्या झाल्या, लोकांना आवडल्या, हीच पावती आणि हेच अवॉर्ड काय असेल ते. हां, त्यामुळं फार आकच नाही की हे पण पाहिजे ते पण पाहिजे, मग फोटो काढले पाहिजेत आणि लोकांनी ओळखलं पाहिजे. तिला विचारा मी कल्याणमध्ये कसा फिरत असतो. बापरे, ते तर एक मोठं काय म्हणतात मला आजूबाजूचे येऊन सांगतील की अगं त्याला जरा बरे कपडे घाल ना, त्याला लोक ओळखतात. म्हटलं नाही ऐकत तो, तुम्ही येऊन सांगा. प्रणिता, तुला विरंगुळाचा एक क्षण दिला तर त्यामध्ये तू आणि प्रणितशी काय बोलशील? म्हणजे असा शांत, काहीही नाही आहे, तुमचं जग आहे, एक छान नदी आहे, तिथे बसला आहात, पक्षी चूचू चूचू करतायत, तुमचं आवडतं संगीत लागलंय आणि प्रणित आणि तू आहेस, तर शांत बसेल की काही? नाही, आम्ही बोलणारच नाही. आम्ही बोलणार नाही. आम्ही दोघं काही आमची ठराविक गाणी आहेत, ती गाणी दोघं असलो ना घरात तर आम्ही तीच गाणी ऐकतो. म्हणजे बोलावं विठ्ठल करावं विठ्ठल ती लावते, तिने नाही लावलं तर मी लावतो. एकीकडे ती स्वयंपाक करते, मला सांगते हे आण ते आण. आम्ही ती गाणी ऐकत ऐकत अगदी 2-4 शब्द बोलतो आणि तो दिवस काढतो. फार खरंच करत नाही. असे दिवस लवकर येणार आहे, भरपूर तुम्हाला काम मिळणार, तुमचं घर होणार, तुमची मुलं खूप तुमचं नाव रोशन करणार आहेत, अशा ही वास्तू तुम्हाला आज आशीर्वाद देत आहेत. तमाम महाराष्ट्राचे रसिकांना आज प्रेमाची गोष्ट कळली. नुसताच मयूरच्या उत्तम भूमिका नाही, तर त्याच्या पाठीमागच्या कष्टांची मालिका असं मी म्हणते. ती मालिका आता मी ऐकली आहे. मी आज सर्द झालेले आहे मयूर, कारण आम्ही इतके हार्डकोर फॅन आहोत, त्याहीपेक्षा मी जास्त फॅन आज प्रणिताची झालेली आहे. तर मला वाटतं आता जाता जाता मात्र हे सगळं मागे सोडून देऊया आपण, आणि आता उत्तम प्रवासाला सुरुवात झाली आहे हे तर निश्चित झालं. तर एक सुंदर गाणं तुमच्या दोघांच्या आवडीचं, तो विरंगुळ्याचा क्षण आहे असं समजा, आणि त्या क्षण इथे साजरा करूया आणि त्या गाण्यावर आपण आपला कार्यक्रम संपूया. आभार मानणार नाही, कारण परत परत तुम्हाला यायचं आहे, वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे पुरस्कार घेतले म्हणून पुन्हा पुन्हा मला तुम्हाला बोलवावं लागणार आहे. तर एक सुंदर गाणं होऊ देत. संतोषी माते झोका देते, हलविते ग पाळणा, सोन्याचा ग पाळणा, तुझा सोन्याचा ग पाळणा. गाय भटकली एके दिवशी, राजपुत्र ते तिच्या पाठीशी, गेले गेले ते मध्यवनासी, तूच आता सांभाळना, सोन्याचा ग पाळणा, तुझा सोन्याचा ग पाळणा.